धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील सुपुत्र रोहित संजय पवार यांनी UPSC फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेत देशात 69वा क्रमांक मिळवत गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे। या अभूतपूर्व यशानिमित्त ग्रामस्थांकडून रोहित पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला। घोड्यावर बसून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली। त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि जागोजागी रोहित पवार यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। सत्काराला उत्तर देताना रोहित पवार यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची भावनिक आठवण सांगितली। वयाच्या 5व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने मोठ्या धैर्याने शिक्षणासाठी प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच काका आणि काकूंनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले। आजच्या युवकांनी कोणतीही भीती न बाळगता स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोहित पवार यांनी केले। UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कोचिंग किंवा दिल्ली येथील एका वर्षाचा खर्च करण्याची तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच पुस्तकांसाठीही मदत करण्याचे आश्वासन त्यांनी युवकांना दिले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय हिंद हायस्कूलचे व्हाईस चेअरमन अजित मोरे होते। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, कैलास पाटील, विद्याधर पाटील, नवनीत मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोहित पवार यांच्या यशाचा जल्लोष साजरा केला। रोहित पवार यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नवा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। कारण आज दिल्लीमध्ये शिकण्याचा खर्च अफाट आहे आणि तो किती लागला याचा हिशोबही माझ्याकडे नाही आहे, कारण माझ्या घरच्यांनी मला अमाप पैसा पुरवला। त्यांनी तिकडे काय कष्ट केले हे त्यांना माहिती आहे, पण त्यांनी मला कधीही अडचण येऊ दिली नाही। त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे। आणि माझ्या आईचं कौतुक यासाठी करावंसं वाटतं की 2004 साली जेव्हा वडील गेले तेव्हा महिलांनी नोकरी करणं हे फार ऑड गोष्ट होती। रोज सकाळी 10 वाजता तयार होऊन वडदाईच्या बस स्टँडवर रिक्षाची वाट बघत उभं राहणं हे एखाद्या महिलेसाठी खूप कष्टाचं काम आहे, कारण आजूबाजूला कोणतीही महिला तेव्हा ती उभी नव्हती तिथे, कारण सगळा पुरुष वर्गच होता, बँकेत सगळा पुरुष वर्ग होता आणि त्या ज्या अडचणी असतील ते तिलाच माहीत आणि तिने ते कशा सावरल्या। आणि या ठिकाणी मी माझ्या मोठ्या काकू आणि माझ्या लहान काकू यांचं देखील कौतुक करावंसं वाटतं, कारण आईने जरी मला जन्म दिला पण वाढवण्यामध्ये माझ्या दोन्ही काकूंचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्या जोरावरच मी आज शिकू शकतो।